स्मार्ट सिटी अशी पुण्याची ओळख आहे। पुण्यातील बावधन, बाणेर आणि चांदणी चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी अंतर्गत काम करण्यात आली असून मात्र मान्सूनपूर्व पावसातच या भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं। 6 ते 7 तासांमध्ये पुण्यातल्या कात्रज, कोंढवा, कोथरूड, चांदणी चौक, बाणेर, बालेवाडी, धायरी कॅम्प परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। शिवाजीनगरमध्ये 23.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर पिंपरी चिंचवडमध्ये सर्वाधिक 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कात्रज परिसरासह काही भागांमधील दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देईल। शिवानी, एका दिवसाच्या पावसात कोणकोणत्या भागांचं किती नुकसान झालंय, कुठे पाणी साचलंय, कसा तडाखा बसलाय पहिल्याच पावसाचा? प्रज्ञा, मान्सूनपूर्व पाऊस होता, मात्र मान्सूनपूर्व पावसातच महापालिकेची पोलखोल झाल्याचं आपल्याला काल पाहायला मिळालं। पुण्यातल्या कात्रज, कोंढवा परिसर असू देत किंवा अगदी कोथरूड, बावधन आणि बाणेर परिसर असू देत, या सगळ्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि साधारण वाहतूक देखील खोळंबली होती। मात्र आता मी ज्या ठिकाणी आहे तो पद्मावती परिसर आहे आणि याच परिसरात काल मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे ही भिंत खचल्याचं पाहायला मिळालं आणि ह्या भिंत खचल्यानंतर जी सगळी दरड आहे ती या गरिबांच्या या सगळ्या घरात पडल्याचं पण आपल्याला पाहायला मिळतंय। साधारण यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालंय। पद्मावती हा परिसर आहे। पद्मावती परिसरात अनेक आजूबाजूने मोठ्या मोठ्या सोसायट्याज आहे आणि सोसायट्या उंचावर बांधण्यात आल्या आहे आणि उंचावर बांधल्यामुळे खालची जी घरं आहे त्या घरांना आता याचा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। आपण जे घरातलं दृश्य बघतोय ते पद्मावती परिसरातलं दृश्य आहे। बाजूला मोठी इमारत आहे आणि या इमारतीला काही दिवसांपूर्वी नोटिसा देखील दिल्या आहेत की ही इमारत आता जी सी विंग आहे ती धोकादायक आहे आणि त्यामुळे तिथले घरं खाली करावे असं काही प्रमाणात नोटिसा दिल्याची आता माहिती मिळते। मात्र या काल झालेल्या पावसामुळे या घरांवर आपत्ती आली आहे, कारण हे जर आपण दृश्य बघितलं तर मोठ्या प्रमाणात जी संरक्षण भिंत असते ती खचल्यामुळं हे सगळं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। घरात देखील मोठ्या प्रमाणात दगड आणि दरड देखील आहेत। या ताई आपल्या सोबत आहेत ज्या या घरात राहतात। काय काय नुकसान झालंय आणि काल किती वाजता हे सगळं घडलं? ताई 4 वाजता घडलं, ही संध्याकाळी काल 4 वाजता। आमची एक मुलगी, 2 मुलं, लहान मुलं आहेत आमची आणि मुलगा आणि ते आमची सुनबाई, ही 5 माणसं घरात होते आणि ती जे धडधड असं आलं का नाही तर ती लोक घाबरून आणि त्या पलीकडच्या साईडला गेले आणि मग ती पडायला लागलं ना पाऊस। ही दगडं काय पडतात थांबाना आणि पाऊस बी खूप मोठा, बाहेर पण निघता येत नाही, इथल्या इथं काही दिसत नव्हतं, एवढा मोठा पाऊस होता। तुम्ही या मॅनेजरला काही सांगितलंय का इथल्या सोसायटीला? मॅनेजरला दिली ना मॅडम, आमच्याकडे ते तक्रार आहेत, फोटो पाठवलेत पाण्याचे त्याचे, त्यांनी ह्या लोक ऐकतच नाहीत। बांधकाम केलं थोडंसं झालं त्यांचं। 2 दिवस अगोदर 2 दगड पडले तर आमचा मुलगा तिथं गेला तर सांगा काही दगड पडायला लागले, बघा तुम्ही काहीतरी व्यवस्था करा, पण ही लोकांनी काय मनावर घेतलं नाही। हा म्हणलं गप्प बसले, यांनी काय मनावर घेतलं नाही, वरनं दगड पडले। किती वर्ष झाले तुम्ही या बिल्डिंगच्या बाजूला राहता? किती अहो ताई, आमची तिसरी पिढी आहे, तर तिसरी पिढी ही आमची स्वतःची जागा आहे, आम्ही काही भाडेकरी नाही इथले, आमची स्वतःची जागा ही बिल्डिंग। पण जर बघितलं तर ह्या सगळ्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। काल एकाच दिवशी झाले या पावसानं सगळ्या पुण्याची दाणादाण झाल्याचं पाहायला मिळालं आणि महत्त्वाचं म्हणजे महापालिकेची पोलखोल अनेक रस्त्यांवर देखील झाल्याचं पाहायला मिळालं। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा शिवानी तू मांडलास की महापालिकेनं मान्सूनपूर्व कामं केली म्हणजे नेमकं काय केलं असा सवाल उपस्थित राहावा असं चित्र आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतंय। धन्यवाद शिवानी दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।